नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि यामध्ये आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 शिकणार आहोत। धडा क्रमांक 3 या पाठाचं शीर्षक आहे तोडणी। तोडणी या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। आपण पाठ्यपुस्तकातील परिच्छेदांच्या माध्यमातून तोडणी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या पाठाचं शीर्षक आहे तोडणी। तोडणी हा शब्द तुम्ही ह्या आधी ऐकलेला असाल तर तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ कदाचित परिचयाचा असेल। कशाच्या संदर्भात आहे तोडणे हा शब्द? कोणी सांगू शकाल? ओके, व्हेरी गुड, ओळखलात। शेतीच्या कामासंबंधित हा शब्द आहे। अगदी बरोबर। आता बघा, आपण शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो। खुरपणी, पेरणी, नांगरणी, तशीच तोडणी सुद्धा केली जाते। कधी केली जाते तोडणी? जेव्हा पिकं मोठी होतात आणि धान्य पिकांपासून वेगळी करायचे असतात, त्यावेळेस ते धान्य शेतातून तोडले जातात। त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? तोडणी। तोडणी या पाठाचे लेखक दत्तात्रय विरकर आहेत। त्यांचा संक्षिप्त परिचय इथे दिलेला आहे पाठामध्ये। विविध वृत्तपत्रे व मासिके यातून कथा व कवितांचे लेखन दत्तात्रय विरकर यांनी केलेलं आहे। वाटणी आणि तोडणी या यांच्या कथा प्रसिद्ध आहेत। ऊस तोडणी कामगारांच्या समस्यांचे वास्तव या कथातून मांडलेलं आहे। आता बघा, हा जो आपला पाठ आहे ना, लेखक दत्तात्रय विरकर यांच्याद्वारे लिखित, याच्यामध्ये ऊस तोडणीला जाणारे जे कामगार असतात त्यांना कोणते कोणते समस्या येतात, त्यांच्या कुटुंबावर आलेल्या समस्या, त्यांच्या मुलांच्या संदर्भात आलेल्या समस्या आणि त्यांचे वस्तुस्थिती, वास्तव्य दर्शन या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे। या पाठाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाचे महत्त्व नक्कीच कळणार आहे। तर चला आपण पाठाला सुरुवात करूया। वसंत व मीरा या ऊस तोडणी कामगाराच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ प्रस्तुत पाठात व्यक्त केलेलं आहे। बघा, ह्या पाठामध्ये ऊस तोडणी कामगारांची जीवनाची वस्तुस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न लेखक दत्तात्रय विरकर यांनी केलेला आहे। ऊस तोडणी कामगार यांच्या संदर्भात आपण संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। ऊसतोड वेगवेगळ्या प्रकारचे कामगार असतात। जसे की बघा, तुम्ही पाहिलं असेल, जिथे बिल्डिंग्स वगैरे तयार होतात तिथे जे लोक काम करतात त्यांना सुद्धा कामगार असे म्हणतात। पण ऊस तोडणी जे कामगार असतात ना, त्यांना आपण शेतकऱ्यांच्या संदर्भातच आपण पाहू शकतो त्यांचा अर्थ। अधिकतर बघितलं जातं की आपण शेतीमध्ये जे काम केली जातात, जे शेतकरी लोक असतात, वर्षभर त्यांच्याकडे भरपूर कामं असतात। पण गावच्या ठिकाणी काही लोक अशी असतात की त्यांच्याकडे शेती नसते, पोटपाणी साठी त्यांना उद्योगधंदे नसतात। मग अशा वेळेस अशा लोकांनी काय करायचं? किंवा असे एक समाज असतो वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावी असे काही लोक असतात की त्यांना स्वतःची जमीन नसते किंवा शेती नसते, मग किंवा शेती जरी असेल तर फार थोडी असते। आणि मग अशा वेळेस त्यांचा उदरनिर्वाह कसं होणार? मग ही लोक काय करतात, ज्यांच्याकडे शेती नसते किंवा हे विशिष्ट जातीचे जे लोक असतात ते काय करतात, त्यांच्याकडे जी शेती उपलब्ध असते त्याच्यामध्ये फक्त जे पावसाचं पाणी येतं, म्हणजे पावसाळ्यात, शेती ही 3 ऋतूमध्ये केली जाते, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा। उन्हाळ्यामध्ये कोण शेती करतं की ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाऊस आहे अशी लोक उन्हाळ्यामध्ये शेती करतात। पण पावसाळ्यामध्ये फक्त 30 लोक शेती करतात की त्यांच्याकडे वर्षभर पाण्याची सोय नसते, फक्त पावसाच्या पाण्यावरतीच त्यांच्याकडे शेतीमध्ये माल उत्पन्न होतो। मग अशा वेळेस शेती पावसाळ्यात उत्पन्न झाल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर जे उत्पन्न होतं त्याच्यानंतर मग पुन्हा 5-6 महिने काय काम करायचं? आणि गरीब असल्या कारणाने, शेती नसल्या कारणाने ते काही उद्योगधंदे करू शकत नाही। मग अशा वेळेस ही लोक जी असतात ना, ती
ऊस तोडणीचं काम करतात. म्हणजे साखर कारखाने जे असतात ना, ते साखर कारखान्यांच्या आजूबाजूला ज्या शेतांमध्ये ऊस हे पीक घेतलेलं असतं उत्पन्नासाठी, तर त्यांच्याकडे जाऊन वेगवेगळ्या खेडेगावातून लोक येतात आणि 5-5, 6-6 महिने ते तिथेच वास्तव्य करतात. आपल्या पूर्ण कुटुंबासकट ते लोक तिथेच वास्तव्य करतात आणि तिथेच ते आपल्या पूर्ण कुटुंबासकट 6 महिने 7 महिने तिथे काढतात. म्हणजे त्यांचं जे जीवन असतं ना, ते स्थलांतरित जीवन असतं, की एका ठिकाणी त्यांचं निश्चित वास्तव्य नसतं. जसं की आपण जर गावी गेलो तर गावी आपलं निश्चित वास्तव्य असू शकतं, किंवा मग शहरामध्ये आपण खूप वर्ष आपलं उपजीविकेचं साधन असेपर्यंत आपण तिथे राहतो. पण हे ऊसतोडणी लोकांचे जे कामगार असतात त्यांचं जीवन स्थलांतरित असतं. एका ठिकाणी ते लोक अधिक काळ राहत नाही. तर जिथे जिथे ऊसाचं पीक घेतलं जातं, ऊसाचे कारखाने असतात, त्या ठिकाणी जाऊन ते जोपर्यंत ऊसाचं पीक आणि त्यांचं काम शेतातलं संपत नाही, म्हणजे ऊस पिकल्यानंतर ते ऊस कापणीपासून त्यांच्या मोळ्या बांधायचं, ते ट्रॅक्टरने किंवा बैलगाड्याने ऊस कारखान्यापर्यंत घेऊन जायचं. तर असा हा जास्तीत जास्त 5-6 महिन्याचा कालावधी असतो. तोपर्यंत ते लोक तिथे स्थलांतरित होऊन वास्तव्य करतात. मग त्यावेळेस ऊसतोडणी जे कामगार असतात ना, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा फार मोठा प्रश्न उद्भवतो. आता शिक्षणाचा प्रश्न का उद्भवतो? कारण की आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तर वर्षभर आपलं एका इयत्तेसाठी आपण पूर्ण वर्षभर शिकत असतो की नाही एखाद्या शाळेमध्ये. आता गावी जे शेतकरी असतात त्यांची मुलं गावच्या शाळेमध्ये जातात, पण ऊसतोडणी कामगार जे लोक असतात ना, ते त्यांच्या जर गावी राहायचं ठरलं तर जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत ते त्यांच्या गावामध्ये वास्तव्य करतात. पण नंतर उपजीविकेचं साधन नसल्या कारणाने पोट भरण्यासाठी ते अशा रीतीने जिथे ऊस निर्मिती केली जाते किंवा ऊसाचे कारखाने जिथे असतात, साखर कारखाने वगैरे, अशा ठिकाणी ते लोक स्थलांतरित करतात. आणि मग ते त्यांचं जे राहण्याचा जो कालावधी असतो तो निश्चित नसतो, निश्चित ठिकाणी आणि निश्चित वेळापुरता निश्चित नसतं. मग अशा वेळेस त्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा समस्या निर्माण होते. मग अर्धवट शाळा टाकून ते कुठे शिकणार? मग त्यावेळेस काय केलं जातं की सरकारने आता अशी सोय केलेली आहे की जिथे ऊस कारखाना असतो ना, साखर कारखाना जिथे साखर निर्माण केला जातो, त्या कारखान्याच्या बाजूला अशा ऊसतोडणी जे कामगार असतात त्यांच्या मुलांसाठी टेम्पररी बेसिसवरती साखर शाळा काढलेली असते. साखर शाळा काढलेली असते. त्या शाळेला नाव काय दिलेलं आहे? साखर शाळा. का? कारण की तिथे साखर कारखाना असतो आणि त्या ऊसतोडणी कामगारांचे जी लोक असतात इकडे येऊन वास्तव्य करतात, तर त्यांच्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये, त्यांच्या मुलांचं शिक्षणाच्या संदर्भातील ज्या काही गोष्टी आहेत त्या अपूर्ण राहू नये, त्यांच्या मुलांनाही शिकता यावं यासाठी सरकारने ही उपाययोजना केलेली आहे. म्हणून अधिकतर ऊसतोडणीचे जे कामगारांची मुलं असतात ते साखर शाळेमध्ये जाऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकतात. तर ह्या पाठामध्ये वसंत आणि मीरा हे असेच ऊसतोडणी कामगार आहेत आणि त्यांच्या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाची जी तीव्रता आहे, जी ओढ आहे, ह्या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाठाच्या सुरुवातीला आपण पाठाला सुरुवात करूया. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. आता बघा, हे जे ऊसतोडणी कामगार आहेत ना, त्यांच्या गावातील त्यांचं जिथे वास्तव्य असेल तिकडचं त्यांचं शेतीतील काम उरकल्यामुळे ते आता पुढील 5-6 महिने त्यांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून ते स्थलांतरित करत आहेत. म्हणून काय सांगितलेलं की गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. ऊसाची ती शेती, हिरवीगार ऊस, मग त्या ऊसाला कापायचं, त्या ऊसाला कापून करून त्यांच्या मोळ्या बांधायच्या आणि नेऊन त्याच्या गठोड्यामध्ये ठेवायच्या किंवा मग बैलगाडीने, ट्रॅक्टरने ते साखर कारखान्यापर्यंत पोचायचा. असं हे सगळं चित्र त्या कामगारांच्या डोळ्यासमोर उभं राहतंय. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. आता बघा, हे जे लोक असतात ना, ते एखादं कुटुंब किंवा 2 कुटुंब असं नसतं, खूप मोठा त्यांचा पाडा असतो तो. म्हणजे 10-12 कुटुंब तुम्ही म्हणू शकतात की
आता जसं काही विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये अशा लोकांचा पाडा आपल्याला पाहायला मिळतो, जे ऊसतोडणी कामगार आपण त्यांना म्हणू शकतो. मग त्यांना ज्या गावी पोचायचं असेल ना, तर ते त्यांच्या गावापासून निघाल्यापासून तर ज्या गावी त्यांना पोचायचं आहे ऊस तोडणीसाठी ना, तर त्या निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनामध्ये काहूर उठलेला आहे. म्हणजे बघा, मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की काय होणार, कसं करायचं आहे. आता हे जे 5-6 महिने आपण जिथे जाणार आहोत त्या गावामध्ये आपली सगळी सोय होणार आहे का, आपल्या कुटुंबाचं सगळं उत्पन्न व्यवस्थित होणार आहे का. तर हे सगळं मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तऱ्हेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणून इथे काय सांगितलेले वाक्यप्रचार, मनात काहूर उठणे. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. तर बघा, अशा रीतीने आपल्या गावापासून निघाल्यानंतर तर जिथे ऊस तोडणीसाठी थांबायचं आहे त्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत ऊस तोडणीचे जे कामगार होते त्यांच्या मनामध्ये असेच प्रश्न निर्माण झाले होते. आणि ह्या पाठामध्ये जे प्रमुख पात्र आहेत, 2 प्रमुख पात्र कोण आहेत, तारा आणि शंकर, हे आपल्या पाठातील 2 प्रमुख पात्र आहेत. तर त्यांच्या मनामध्ये एवढे काही प्रश्न निर्माण झाले होते, एवढे काही काहूर माजलं होतं की परक्या गावामध्ये ते कधी येऊन पोहोचले, म्हणजे ज्या गावामध्ये त्यांना 5-6 महिन्यासाठी स्थायिक व्हायचं होतं त्या गावामध्ये ते कधी येऊन पोहोचले हे त्यांना कळलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. आता बघा, हे जे ऊस तोडणीवाले असतात ना, ते त्यांच्याकडे काही मोठे, ते लोक एवढे श्रीमंत नसतात. जर श्रीमंत असतं ते गावी त्यांचं स्वतःचं गाव सोडून ते इकडे तिकडे भटकले नसते. तर त्यांच्याकडे बघा वाहन पण जास्त नसतात. मग त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्याकडे मोस्ट ऑफ बैलगाड्या असतात. आणि मग ते बैलगाड्या मध्ये आपलं सगळं सामान, जितकं सामान 5-6 महिन्याला लागेल ना तेवढं सामान, मग ते सगळं भांडी बिंडी पण नाही जास्त घेत, जेवढं लागेल ना तेवढंच साधन ते त्यांच्या बैलगाडीमध्ये ठेवतात. त्यांचं कुटुंब असतं त्या बैलगाडीमध्ये आणि ते बसतात आणि मग प्रवासाला निघतात. मग ज्या गावी पोहोचायचं आहे ना त्या गावी आल्यानंतरचं वर्णन इकडे केलेलं आहे की सगळ्या तोडणीवाल्यांनी कुठे आपलं बैलगाड्या थांबवलेल्या आहेत, तर मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेमध्ये त्या गाड्या सोडल्या म्हणजे काय केलेले, बैलगाड्या असतात ना, मग त्या बैलगाड्या तिथे थांबवल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवतात सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागले. आता जू म्हणजे काय बघा, तुम्ही बैलगाडी पाहिलेली असेल की नाही. बैलगाडीमध्ये जी गाडी असते, लाकडाची जी गाडी असते ना, तिचा जो आडवा दांडा असतो तो बैलाला बांधला जातो. बैलाला त्या आडव्या दांड्याला बांधला जातो आणि मग त्याला आपण म्हणतो त्या आडव्या दांड्याला जू म्हटलं जातं. मग ते बैलांच्या मानेवरचा तो जू खाली ठेवतात. सगळी बैल कशी शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागले. म्हणजे हा बैल सुद्धा आहेत ना ह्या प्रवासाने थकले होते, कारण की तो प्रवास किती भरपूर कालावधीचा असणार आहे, 2 दिवसाचा, 2-3 रात्रांचा असा तो प्रवास असणार आहे. आणि कंटिन्यू तो प्रवास करल्यामुळे माणसं तर थकलीच होती, पण बिचारी मुके जनावरे बैल सुद्धा थकली होती. आणि त्यांचं गाव आल्या कारणाने ते पण निवांत झाले होते, शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल अन पोरांनी बादल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली. बाप्या म्हणजे जेंट्स, आपण त्याला म्हणतो गडी माणसं. आता बघा, जसं त्यांचं ठिकाण आलं ना तर स्त्रियांनी काय केलं, पटकन गाडीजवळ 3 दगड घेतली, चुलं मांडली आणि चुलं पेटवली. जेंट्स माणसांनी, पुरुष मंडळींनी आणि लहान मुलांनी काय केलं, त्यांच्या बैल आणि पोरांनी काय केलं, बादल्या कळशा, जे भेटेल वस्तू त्यांनी आणलं होतं पाण्यासाठी ते घेऊन नदीवर गेले. दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणल्या. तिथे जवळच कुठेतरी नदी असणार आहे. आणि ह्या ऊस तोडणीच्या कामगारांमध्ये अजून एक नवीन पात्र आहे, दामू. त्याने पण आपले बैल नदीच्या पाण्यातून पाजून आणले होती. मीरा आणि वसंतनं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. आता बघा, इथे अजून पात्र आलेले आहेत, मीरा आणि वसंत. हे कोण आहेत, तर तारा आणि शंकरची मुलं आहेत.
मग त्यांनी झिरा म्हणजे काय, झरा, जिथे पाण्याचा झरा असतो की नाही तिथे जाऊन पाण्यासाठी नंबर लावला. म्हणजे काय, झऱ्यावरती अधिकतर आहे ना नंबर लावायची गरज नाही पडत. पण आता इथे ज्या अर्थी नंबर लावायला सांगितले त्या अर्थी हे जे कामगार आले होते ना ते भरपूर मंडळी असणार आहेत आणि तिथे पाण्यामध्ये पाणी घेण्यासाठी गर्दी झाली, म्हणून सगळ्यांनी काय केले आहे, पाणी घेण्यासाठी नंबर लावलेला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं, तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. बघा आता काय केलं ताराने, म्हणजे त्या मुलांच्या आईने काय केले, म्हणजे आई वडील आहेत बघा, तारा आहे, शंकर आहे आणि त्यांची 2 मुलं मीरा आणि वसंत. तर ताराने काय केलं, जोपर्यंत तिचा नवरा आणि मुलं पाणी घेऊन येते नाही तोपर्यंत पटापटात तव्यावरती भाकरी थापून घेतली आणि त्याच तव्यावरती तिने पिठलं म्हणजे आपण त्याला बेसन सुद्धा म्हणतो किंवा झुणका सुद्धा म्हणतो. तर ते तिने पटकन तव्यावर केलं. म्हणजे जास्त भांडी ते लोक प्रवासामध्ये आणत नाही, कारण की त्यांचं ठिकाण निश्चित नसतं, त्या कारणाने मोजकीच भांडी आणतात आणि त्या मोजक्याच भांड्यांचा उपयोग ते करतात. आव पाचुंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला. आता जसं तारा आणि शंकर हे एक जोडपं आहे, तसंच त्यांच्या ह्या तांड्यामध्ये लक्ष्मी आणि दामू नावाचं सुद्धा एक जोडपं आहे. तर लक्ष्मीने तिच्या नवऱ्याला म्हणजे कोणाला, दामूला आवाज दिला आणि पाचुंदा सोडायला सांगितलं. आता पाचुंदा म्हणजे काय असतं की जे गवत असतं की नाही, आव पाचुंदा सोडा, लक्ष्मीने दिलेला आवाज दामूने ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. आता पाचुंदा म्हणजे काय असतो, कडबा असतो ना, प्रत्येक कडबाचे 5-5 गठ्ठे तयार केले जातात. 5-5 कडबे मिळून एक गठ्ठा तयार केला जातात, त्याला आपण पाचुंदा असं म्हणतो. मग त्याने काय केलं, दामूने पाचुंदा घेतला आणि तो सोडून 5 कडबे असतात की नाही एकत्र, मग ते वेगळे केले आणि गुडघ्यानं सरमड, मग तो कडबा आहे ना कसा असतो, सुका धान्याचं ते हे असतं की नाही, मग ते पटकन मोडलं जातं. मग ते गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. मग बघा इतर कामगारांची नावं पण इथे आलेले आहेत. इतर कामगार अजून कोण आहेत, रामा, धोंडू, शंकर यांनी पण काय केलं, आपापल्या बैलगाडीतले जे बैल होते त्यांना आपापल्या परीनं बैलांसमोर सरमड म्हणजे चारा, सुका चारा किंवा आपण कडबा म्हणू शकतो त्याला, ते मोडून त्या मुक्या जनावरांना खायला घातलं. जसं आता बघा ते कामगार पण थकले होते, तसेच त्यांचे बैलगाडीतले बैल सुद्धा थकले होते. आपण खाण्याच्या आधी त्यांनी काय केलं, आपण जेवण्याच्या आधी सगळ्या ऊस कामगारांनी आपल्या बैलांना पहिलं खायला घातलं. आपापल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरून पसरली. मग अशा रीतीने बघा जेवढी कामगार आले होते त्यांनी आपल्या कुटुंबासकट जे काही स्त्रियांनी स्वयंपाक केला होता तो पटकन खाल्लं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरून पसरली झोपण्यासाठी. आता हा जो प्रवास होता तो जास्त कालावधीचा असल्या कारणाने सगळे दमलेले होते आणि त्यांना दुसऱ्या दिवशीची ओढ लागलेली होती, त्यामुळे त्यांनी काय केलं, पटकन जेवण उरकून घेतलं आणि सगळ्यांनी अंथरून टाकले. आता पाहूया जो पाठ आपण पाहिला, पाठातील जे परिच्छेद आपण शिकलो त्याच्यामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. झिऱ्यावर झऱ्यावर, पोचारा पाण्याचा हपकारा, जोगली होती पेंगत होती. मनात काव रुटणे, मनात विचारांचे वादळ येणे, तांबडे फुटणे, पहाट होणे, दिवस माथ्यावर येणे, दुपार होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो की ऊस तोडणी कामगार त्यांच्या ज्या ठिकाणावरती आलेल्या आहेत त्याचं वर्णन आपण पाहिलं. आता ह्या ऊस तोडणी कामगारांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कथा आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण आपण ते शिकणार आहोत याच्या पुढच्या पाठाच्या सेशनमध्ये. धन्यवाद.